वैष्णवी मृत्यू प्रकरणातल्या आणखी काही अपडेट्स समोर येत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती, तर कसपटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची केली होती मागणी। वकिलाची भूमिका सत्याची असावी, हगवणेंचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। हगवणेचे वकील बुद्धिमत्ता नाही तर नीतिमत्तापणाला लावतायत। हगवणेच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर सुषमा अंधारेंची टीका, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी केला होता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार, कोर्टाची परवानगी मिळता स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार, पोलिसांची माहिती। निलेश चव्हाणचा पुणे, मुंबईसह गोवा, कर्नाटकातही शोध, पोलिसांच्या 6 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जातोय। निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी। वैष्णवीच्या बाळाची वैद्यकीय चाचणी पूर्ण, याबाबतचा वैद्यकीय अहवाल पिंपरी चिंचवड पोलिसांना प्राप्त। दरम्यान निलेश चव्हाणनं बाळ स्वतःकडे ठेवल्यानं त्याच्याकडील कलमात आता वाढ। जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका, नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला। जालिंदर सुपेकर हगवणेंचे नातेवाईक। शशांक हगवणेचा पाय आणखी खोला, जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे यांचा आरोप। या प्रकरणी म्हाळुंगे, चाकण या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस, तर शस्त्र परवाना रद्द का करू नये अशी विचारणा। नोटीशीला हगवणे कुटुंबानं उत्तर न दिल्यास शस्त्र परवाना रद्द केला जाणार। हगवणे कुटुंबियांकडे 3 शस्त्र।